लेबल जिथं माझा तो सेशन क्रिएट करून आणलेला टेक्स्ट मला इथं दिसला पाहिजे. त्यासाठी एक लेबल घेते, त्याचा टेक्स्ट मी सगळा काढून टाकते आणि त्या टेक्स्टला मी काय करणार आहे, माझा हा इथला सेशन, हा वाला सेशन तिथं असाईन करणार आहे. म्हणजे मला वेबफॉर्मवरचा हॅलो वर्ल्ड मला सेकंड वेबफॉर्मवर पण दिसेल. ओके, तर त्यासाठी मी फर्स्ट ऑफ ऑल इथला टेक्स्ट काढला. डिझाईनमध्ये जाऊन लेबलची आय डी पण चेंज करते. प्रॉपर्टीजमध्ये लेबलची आय डी LBL शो, की LBL शो घेते. त्यांची विड्थ विड्थ 80 पिक्सल, हाईट 20 पिक्सल. ओके, याप्रमाणे मी इथं आता लेबल घेतला. आता या लेबलवर कधी पाहिजे मला टेक्स्ट, तर एखाद्या बटनवर क्लिक केल्यानंतर तो टेक्स्ट डिस्प्ले झाला पाहिजे. त्यासाठी मी इथे अजून एक डिव घेते आणि तिथं मी बटन करते. ओके, तर बटनसाठी बटन मी इथनं एक ड्रॅग अँड ड्रॉप करते. बटनवर टेक्स्ट दाखवते मी आता शो. ओके, तर बटनसाठी शो आणि इथं पण वेबफॉर्ममध्ये आपण बटनवर एक टेक्स्ट चेंज करूया, सेव्ह म्हणून. ओके, सेव्ह म्हणजे इथं सेव्ह केलं की आपलं सेशन क्रिएट होईल आणि मेसेज बॉक्सवर टेक्स्ट मेसेजवर सेशन क्रिएटेड दिसेल. तसंच आता सेशन इथं आलं आहे ते कसं समजणार आहे, आपल्या लेबलवर टेक्स्ट डिस्प्ले करायचं आहे. त्यासाठी पहिला लेबलची आय डी चेंज केली मी, लेबल शो केली, त्याचे हाईट वेट मेन्शन केली आणि शो बटनवर क्लिक केल्यावर मला तो सेशन इथं रिट्राईव्ह झाला पाहिजे. त्यासाठी काय करणार, शो बटनचं क्लिक इव्हेंट मी इथं जनरेट करणार आहे. त्यासाठी डबल क्लिक आणि माझा क्लिक इव्हेंट इथं जनरेट झालेला आहे. आता रिट्राईव्ह करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपला सेशन क्रिएट झाला आहे की नाही हे कळण्यासाठी काय करणार, इफ सेशन आपला होता तो माय टेक्स्ट, नॉट इक्वल टू नल. ओके, नॉट इक्वल टू नल. त्यासाठी मी काय करणार, जर सेशन माझा नॉट इक्वल टू नल नसेल तर काय करणार, लेबल शोवर मी माझा टेक्स्ट डिस्प्ले करणार आहे. असाईन टेक्स्ट इक्वल टू, आता माझा सेशन रिट्राईव्ह करण्यासाठी मी सेशन आय डी जी काय असेल ती सेशन आय डी माझी आहे ती माय टेक्स्ट. ओके, माय टेक्स्ट मेन्शन करणार आणि ती रिट्राईव्ह करण्यासाठी काय करणार, टू स्ट्रिंग फंक्शनचा हेल्प घेणार आहे. कारण का मी घेताना काय घेतला आहे, टेक्स्ट घेतला आहे, म्हणजे माझा स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये आलेला आहे टेक्स्ट, तो मी इथं रिट्राईव्ह केला. ओके, ज्यावेळेस मी बटन सेव्हवर क्लिक करेन त्यावेळेस माझा शोवर क्लिक करेन त्यावेळेस मला टेक्स्ट तो दिसणार आहे, जो फर्स्ट पेजवर असणार आहे. ओके, त्यासाठी मी इथं परत एल्स कमांड पण टाकते. एल्स सेशन इज एम्प्टी. ओके, तर LBL शोवर डॉट टेक्स्ट इज इक्वल टू सेशन इज नल. ओके, सेशन इज नल मेन्शन करते, कंट्रोल एस करते आणि अजून एक आता माझा वेबफॉर्म इथे आहे, त्या वेबफॉर्म लेबलच्या खाली पण अजून लिंक टाकते, कारण का मला लिंक करायचं आहे. तर लिंक करण्यासाठी हायपरलिंक आपली हायपरलिंक मी इथं ड्रॅग अँड ड्रॉप करते. हायपरलिंकसाठी प्रॉपर्टीज चेंज कराव्या लागतील. टेक्स्ट वेबफॉर्म 2 मेन्शन करते. ओके, त्यानंतर इथं आपल्याला मेन्शन करावा लागतं तो नेव्हिगेशन URL. तर नेव्हिगेशन URLमध्ये मी स्टेट मॅनेजमेंटमध्ये वेबफॉर्म 2 सिलेक्ट करते, ओके म्हणते आणि कंट्रोल एस करून मी आता माझं पेज रन करते.
हे सेशन आपण ज्यावेळेस एखादा लॉग इन केला यूजर, तर त्या लॉग इनला आपण देऊ शकतो. लॉग इन यूजरचं नेम घेऊन तो नेम आपण एका कॉर्नरला लॉग इन प्रोफाईलला दाखवू शकतो. नंतर तो यूजर कंटिन्युअसली जोपर्यंत लॉग आउट करत नाही तोपर्यंत आपण सेशन तो मेंटेन करून ठेवू शकतो. त्यासाठी आपण सेशन यूज करू शकतो. ओके, तर मी आता इथं हॅलो वर्ल्ड केलं, सेव्हवर क्लिक करते, सेशन क्रिएटेड म्हणून मला दिसतं. आता जर मी नेक्स्ट पेजवर गेले आणि परत बॅकला आले तर माझा डेटा इथं होणार नाही. आणि मी शोवर क्लिक केल्यावर माझ्या सेशनमध्ये स्टोअर असलेला टेक्स्ट मला इथं डिस्प्ले झालेला आहे. ओके, हे आपण तसं अशा प्रकारे सेशन क्रिएट करू शकतो. ओके, शो म्हटलं मला हॅलो वर्ल्ड ही दिसतं. या प्रकारे आपण वेगवेगळे मल्टिपल पेजेसवरचे डेटा आपण पुढे कॅरी करू शकतो, जे रिक्वायर्ड डेटा आहेत. जसं एक्झाम्पल दिलं मी, लॉग इन क्रिडेन्शियल्स, यूजर